थँक्यू डीजे आकाश. 6 बॉल 7 रन. सर काल देखील अशी मॅच झाली होती. 6 बॉल 7 रन. तुम्हाला लक्षात आहे का? हॅट्रिक नक्कीच भगवा चषक 2025 मधली पहिली हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली. इकडे पाहिलं तर 6 चेंडू 7 धावा असताना पहिला चेंडू खेळून काढलाय सिंगल रन. का मॅच लास्ट बॉल पर्यंत जाईल का एखादा चौका इकडे मात्र हा बॅट्समन मारेल या बॉल वरती. अर्थातच या मॅचचं स्वरूप बदललं गेलंय आणि स्वरूप बदलण्याचं काम या ठिकाणी फलंदाजांनी केले आणि तो चौकार जर आला नसता तर ते काही तरी फरक दिसला असता. पण आता मात्र करो या मरो या परिस्थितीमध्ये कोण होणार पुढच्या वाटचालीसाठी पुढे जाणार. आकाश पुन्हा सज्ज. त्यांच्या समोर जर पाहिलं तर बॅट्समन अनिकेत आणि सूरज ही जोडी मैदानाच्या आत आहे. आता 4 बॉल मध्ये 5 रन हवेत. कोण जिंकेल सामना? माफ करा, अक्षय. गोलंदाज अक्षय. इथं आकाश सांगण्यात आलं आम्हाला. चुकीची दुरुस्ती करतोय अक्षय. तुमच्याच प्रतिनिधीने सांगितलं त्यामुळे वाईट मानून घेऊ नका. इकडे पाहिलं तर फ्लिक आणि गॅपमध्ये फटका. नाव लक्षात ठेवा. नाव आहे सूरज. सूरज शिवन फ्रॉम खेड रंजीनगर. थँक्यू डीजे. जशी या मॅच मध्ये सूरजने जान आणली ना तशी आता या मॅच मध्ये या क्रीडा स्पर्धेमध्ये जान आणली आहे ती म्हणजे अनुपमजी चतुर्वेदी यांनी. त्यांना देखील माहिती आहे चांगला सामना लढणार. आणि अर्थातच जिथं कमी तिथं आली हा ब्रँड आहे त्यांचा. तर एका धावाची गरज आहे. किती धावाची गरज आहे? एका धावाची गरज आहे. विजयासाठी एका धावाची गरज धावे होते. पहिल्या 2 बॉल मध्ये 2 सिंगल आले. नंतर चौकार आलाय आणि इकडे पाहिलं तर शेवटचा रन देखील आलाय आणि आपल्या या बॅटिंगने सूरजने आपल्या संघाला विजय केलाय. क्या बात आहे. आज पुन्हा एकदा दिव्या फाउंडेशन भव्य दिव्य भगवा चषक आयोजक अनुपमजी चतुर्वेदी. चला पुढच्या मॅचच्या टॉस साठी यायचं. स्काय रायडर्स आणि